नानीजी म्हणाल्यात का त्याच पोरांना घ्यायला जातील म्हणून. बरं आहे ना? अरे एक मिनिट, आनंदचा फोन आहे. हा आनंद बोल. हो का? बरं बरं, आम्ही निघतो लगेच. हो लगेच निघतो. काय म्हणून राहिले आनंद भाऊजी? आपल्याला आत्ता कॅफे अरोमामध्ये जायचं. चल. आता? हो. रेवती, म्हणजे मला यांची काळजी वाटून राहिली ग. या सगळ्यांनी यंदा मोठा मानसिक धक्का बसला तर? तुला नव्हता बसला तेव्हा? किती विचार करतेस तू? चल. नानीजींना फोन करून सांगू का? अगं रिक्षात बसल्यावर फोन करूया. हा चल, आत्ता लगेच निघायला हवं आपल्याला. आधी बोलून घेते ना. नंतर फोन कर रिक्षात बसल्यावर. चल आता. एकदा बोलून घेते ना. चल फोन करूया म्हटलं ना. काय झालं शनाया? शनाया रडतेस कशाला? शनाया काय झालं रडायला? काल रात्री त्याच्यासोबत म्हणजे समिता सोबत काही भांडण वगैरे झालंय का? नाही तसं काही नाही. ते मी माझ्या आईला ऑपरेशन सांगितलंय घरी. ऑपरेशन? कसलं ऑपरेशन? नाकाचं ऑपरेशन सांगितलंय तिला. तिचं नाक वाढलंय. नाक वाढलं? नाकाचं हाड वाढलंय तिच्या, आणि त्याच्यासाठी तिला 1 लाख रुपये भरायचे. तर माझी बिचारी आई कुठून आणेल एवढे सगळे पैसे? ठीक आहे, तू शांत हो, रडू नकोस उगीच. बरं होईल सगळं. आणि असं कसं बरं होईल? माझ्याकडे पण पैसे नाहीत. माझे सगळे सेव्हिंग संपलेत माहितीये. आणि तुझ्याकडनं पण मी आत्ताच 25,000 घेतले होते. So तूही नाही ना देऊ शकणार मला पैसे. ठीक आहे, कुठून तरी काहीतरी व्यवस्था होईलच ना. रडू नकोस. रडण्याचा याच्यावर काहीच इफेक्ट होत नाहीये का? अरे ऐक ना प्लीज, मला आईला खरंच बरं नाही रे खूप. मला दे ना प्लीज. मी तुला 2 महिन्यात परत करते पैसे. आय प्रॉमिस. कसे परत करणार आहेस तू शनाया? हा नाही सांग ना, कसे परत करणार आहेस? आत्ता तू 25,000 घेतलेस, ते सुद्धा तू त्याला म्हणजे त्या डान्स इन्स्टिट्यूटला ईशासाठी द्यायचे होते ना, तिथे देऊन टाकलेस. आता तू ऑफिसलाही येत नाही, तुझं काही इन्कमही नाही, तू कसे परत करणार आहेस? नाही मी करेन ना. मी ऑफिसला येईन रोज. प्रॉमिस यार, सिरियसली. आणि मी 2 महिने मी शॉपिंग पण नाही करणार. म्हणजे परत केल्यासारखेच झाले ना. वा, नाही छान उपाय काढलास पैसे परत करण्याचा. तुझ्याकडे आहे ना क्रेडिट कार्ड, त्याने कर की पेमेंट सगळं. नाही ना, तिथे कॅशच हवी आहे. शनाया अगं, एवढी 1 लाख रुपये कॅश काही घरात असते का? थोडीफार असेल आणि बाकी बँकेत. हा बँकेत ना काढूया ना आपण प्लीज. आता ऑन द वे जाताना काढू ना प्लीज. प्लीज यार, प्लीज ना. आता काय करतो तू? माझी एकुलती एक आई आहे ना ती. प्लीज काहीच वाटत नाही. ही सगळे पैसे परत त्या मुलाला तर देणार नाही ना? नाही पण एवढी रडतीये ती, त्याचं कारणही जेन्युइन वाटतंय. ठीक आहे ठीक आहे, तू रडू नकोस. काकूंना काही होणार नाही. ओके.
थँक्यू सो मच. थँक गॉड गॅरीला काही संशय आला नाही आणि तो लगेच हेल्प करायला तयार झालाय. शांत हो. हं? तू जा ना प्लीज, लवकर फ्रेश हो ना प्लीज, आपण लगेच निघूया. पण चहा तर पिऊ दे ना. नको ना गॅरी प्लीज, आणि माझ्या आईचं नाक तुला काहीच काय वाटत नाही, जा ना प्लीज. शनाया, हा शनाया, यू आर सो इंटेलिजंट. शेवटी ऐकलं बाबा या गॅरीने. शनाया स्वतःला अति हुशार समजते, पण गुरुला आता संशय आलाय. कशावरून? अरे काल त्यांनी मला स्वतः फोन केला होता. हा, अरे आता आपल्याला हे ठरवायचं आहे की आपली पुढची स्टेप काय असेल. हो, पण त्याआधी गुरुचा अंदाज घ्यायला हवा. अंदाज काय घ्यायचा? माझ्या मते तो कन्फ्युज आहे. पण राधिकाच्या मते गुरु इतक्या सहजासहजी कुठल्याच गोष्टीवर विश्वास ठेवणार नाही. शनाया त्याला अगदी सहज गुंडाळे. गुरु जोवर स्वतः शनायाला काही वावगं करताना बघत नाही ना, तोवर तो ह्या गोष्टीवर विश्वास ठेवणार नाही. वावग म्हणजे नक्की काय? अरे म्हणजे कुणाल आणि शनाया नुसतं हॉटेलमध्ये गप्पा मारून काही होणार आहे का? आपल्याला अशी काहीतरी सिच्युएशन क्रिएट करायला हवी ज्याच्यामुळे गुरुचा संशय आणखीन वाढेल. त्याला कळेल की प्रतारणेचं दुःख काय असतं. त्यावेळी राधिकाने गुरु आणि शनायाला एकत्र बघितलं होतं. तसंच ह्यावेळी जर गुरुनी शनाया आणि कुणालला एकत्र बघितलं तर त्याला धक्का बसेल. हो, पण हे कसं शक्य आहे? एक मिनिट, मी सांगते. हे बघ, तू शनायाला फोन करायचा, तिला घरी बोलवून घ्यायचं. कळलं तुला मला काय म्हणायचंय राधिका? नाही नाही रेवती, हे असं काही करावं असं नाही मला वाटून राहिलं. पण का? तेच ना, नको का? नाही, शर्या कशी असली ना तरी हे तसे नाहीये. यांना नाही हे सहन व्हायचं. खूप वाईट वाटेल त्यांना. कमाल करताय वहिनी तुम्ही. हे बघ, शनाया बरोबर ब्रेकअप झाल्यावर तसंही त्याला वाईट वाटणार आहे. मग आत्ता वाटलं त्याला वाईट तर काय फरक पडतोय? आणि जर त्याला खरं सांगायचं नसेल तर हे सगळं असंच चालू राहील. चालेल? नाही तसं नाही करे होती. मग कसं? आणि किती काळजी करतेस तू अजूनही गुरुनाथची? विसरलीस का? गुरुनाथला आणि शनायाला एकत्र बघून तुला किती धक्का बसला होता.